हॅलो हॅलो. सर्व उपस्थित बांधवांना मी विनंती करतो की कृपा करून त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. या आजच्या या मुख्य शानदार सोहळ्याला या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. ज्या सामाजिक संघटनेनं आंबेडकरी समुदायाचं कवचकुंडल म्हणून काम केलं, 80 ते 90व्या दशकामध्ये ठोसा या भूमिकेमुळं जातीयवादामध्ये दहशत निर्माण केली, दलितावरील अन्याय आणि अत्याचार याविरुद्ध बंड केलं, प्रसंगी नोकऱ्या सोडून घरादाराकडे दुर्लक्ष करून कधीही भरून येणारं नुकसान सोसून समाजासाठी सर्वस्व अर्पण केलं, शहीद झाले, काही जणांवर केसेस झाल्या. अशा या पॅन्थरचा आपण योग्य तो सन्मान राखावा, त्याची त्याचं जाण आणि भान ठेवून या ठिकाणी या लढाऊ पॅन्थरचा सन्मान आजच्या या ठिकाणी भारतीय दलित पॅन्थरच्या 53व्या वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त साप्ताहिक बंडखोर परिवाराच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. तेव्हा अशा या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय आयुष्यमान राजाभाऊ सरवदे, प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, आदरणीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघ आणि डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी कार्यकारी संचालक, कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक, पांडुरंग सहकारी साखर कारखाना लिमिटेड सुरपूर, या सर्वांचं आणि उपस्थित असणाऱ्या आपणा सर्वांचं मी साप्ताहिक बंडखोर परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्ष निवड करण्यासाठी किरण ताते यांनी या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. भारतीय दलित पॅन्थर सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी स्वीकारावा. आता जी आमचे मार्गदर्शक किरण धाईंजे यांनी सूचना मांडली त्याला मी पूर्ण अनुमोदन देतो. जय भीम. धन्यवाद. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. दलित पॅन्थरच्या या 53व्या वर्धापन दिनानिमित्त या लढाऊ पॅन्थरचा सन्मान सोहळा आयोजित करून या ठिकाणी त्यांच्या लढ्याला उजाळा देण्याचं काम या ठिकाणी साप्ताहिक बंडखोर परिवाराच्या वतीनं केलं जात आहे. अशा या महत्त्वपूर्ण सोहळ्याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ सरवदे, उद्घाटक आदरणीय धैर्यशील सिंह मोहिते पाटील आणि डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी या मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत.
धन्यवाद. यानंतर या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय राजाभाऊ सरवदे यांचा सत्कार कार्यक्रमाचे संयोजक आणि साप्ताहिक बंडखोरचे संपादक आयुष्यमान गौतम भंडारे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय राजाभाऊंना मी विनंती करतो की त्यांनी या आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार आदरणीय धैर्यशील सिंह मोहिते पाटील यांचा सत्कार या ठिकाणी संदीपजी खंडागळे करतील. आदरणीय खासदार साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय उपस्थिती लाभली असे आदरणीय डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी, कार्यकारी संचालक कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरपूर यांचा सत्कार आदरणीय किरण तात्या दाहंजे यांनी करावा अशी मी विनंती करतो. आदरणीय कुलकर्णी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा.
धन्यवाद. या मान्यवरांच्या सत्कारानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक साप्ताहिक बंडखोरचे संपादक आदरणीय गौतमजी भंडारे हे या ठिकाणी आपलं प्रास्ताविक करतील आणि ते प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन आणि या ठिकाणी जमलेली पाहुणे मंडळी यांचे स्वागत. तर मला काही बोलता येत नाही त्याच्यामुळे मी जरा थोडंसं टाईप करून आणले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जे लोक इतिहास विसरतात ते लोक इतिहास घडवू शकत नाहीत. दलित पॅंथर हा आंबेडकरी चळवळीतील एक मैलाचा दगड आहे. जातीवाद्यांकडून दलितांवर होत असलेल्या अनन्वित अन्याय अत्याचाराच्या विरोधात नामदेव ढसाळ, जवी पवार, राजा ढाले, अविनाश महातेकर, भाई संगारे यांनी 9 जुलै 1972 साली दलित पॅंथर या संघटनेची स्थापना केली. मात्र अंतर्गत मतभेदामुळे हे संघटना 3 वर्षातच फुटली, तर 1977 साली ती बरखास्तही झाली. त्यानंतर प्राध्यापक अरुण कांबळे, गंगाधर गाडे व रामदास आठवले यांच्यासह त्यांच्या सहकारी पॅंथर्सनी 10 ऑक्टोबर 1978 रोजी भारतीय दलित पॅंथर या संघटनेची स्थापना केली. ही संघटना 12 वर्षे जुलमी, अन्यायी, प्रस्थापित जातीवाद्यांच्या विरोधात अविरतपणे लढत राहिली. याच काळात अनेक पॅंथर्स उद्ध्वस्त झाले, अनेकांचे मोडदे पडले. चळवळीत अन्याय अत्याचाराविरोधात लढत असताना कित्येक पॅंथर्सवर केसेस दाखल झाल्यामुळे त्यांना नोकरीला मुकावे लागले. काही जणांना वारंवार जेल भोगावे लागल्याने त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. भारतीय दलित पॅंथर हे आंबेडकरी चळवळीचे कवचकुंडल होते. या पॅंथरची लढाई काही वैयक्तिक नव्हती, तर आंबेडकरी चळवळीला आक्रमक आणि मजबूत बनवण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली असे मला तर वाटते. पण आपल्यातीलच काही अतिशहाणे एकेकाळी समाजाचे रक्षण करणाऱ्या आणि जुलमी प्रस्थापितांच्या विरोधात कुठल्याही परिणामांची पर्वा न करता लढणाऱ्या पॅंथरची मापं काढतात. कोणी रामदास आठवले यांच्याबद्दल बोलतात, पण त्यांनी पूर्वी किती संघर्ष केला आहे हे तपासावे. बापाची चप्पल पोराच्या पायात बसली म्हणजे तो बाप होत नसतो. तसेच आता तुम्ही कितीही चळवळ केली तरी तुमची चळवळीतील वळवळ या पॅंथर्समुळेच आहे हे विसरू नका. या पॅंथर्सवर बोलायची कुणाची लायकीसुद्धा नाही. मी एक आंबेडकरी चळवळीतील पत्रकार व एका लढवया बापाचा मुलगा म्हणून एकेकाळी समाजासाठी लढणाऱ्या या पॅंथरचा सन्मान करण्याचे ठरवले. दलित पॅंथरच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 15 ऑगस्ट 2022 रोजी मी अन्नपूर्णा मंगल कार्यालय येथे दलित पॅंथर सन्मान सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी सर्व पॅंथरचा निळा फेटा, पुष्पहार व ट्रॉफी देऊन सन्मान केला होता. तेव्हा समाज बांधवांनी मला खूप सहकार्य केले होते. त्यात नाशिक आबा सोनवणे, प्राध्यापक प्रवीण लोंढे व भैयाती कोटे यांचा सिंहाचा वाटा होता. त्या कार्यक्रमानंतर काही कारणास्तव या सन्मान सोहळ्यात 2-3 वर्षांचा खंड पडला असला तरी यावर्षीपासून आपण पुन्हा एकदा पॅंथर सन्मान सोहळा आयोजित करायचे ठरवले असून यापुढे दरवर्षी आपल्या ज्येष्ठ लढाऊ पॅंथरचा सन्मान करणे ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपले कर्तव्यच आहे. कारण महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचा मूळ पाया दलित पॅंथर ही संघटनाच आहे. माझ्या मनातील ही कल्पना मी ॲडव्होकेट अविनाश काले, सुनील ओवाळ, अजित दाहिंजे, संदीप खांडागळे या माझ्या सहकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी या कल्पनेचे स्वागत करून आपण या निमित्ताने माळशिरस तालुक्यातील लढवया पॅंथर्सवर एक पुस्तकही काढू असे चर्चेतून ठरले. त्यामुळे पैशाचे काय, ऐनवेळी मदत होईलच या भरवशावर मी आर्थिक नियोजनाबद्दल कुठलीही हालचाल न करता विशेषांक पूर्ण करण्यावर अधिक भर दिला. माळशिरस तालुक्यातील लढवया पॅंथरच्या भेटी घेऊन त्यांच्या ऑडिओ मुलाखती घेणे व त्यावरून पुन्हा लेख तयार करणे हे काम सुरूच होते. तर ट्रॉफी कशी असावी आणि कुणाकुणाला द्यावी याबद्दल पॅंथरची चर्चा करण्यातही भरपूर वेळ गेला. खर्चाचे बजेट जुळलेले नसतानाही मी अशोक स्तंभ असलेली ट्रॉफी ठरवली आणि विशेषांकाचे हे काम शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर ज्यांच्याकडून खर्चाची अपेक्षा होती त्यांना भेटलो, पण भ्रमनिराश झाला. त्यानंतर रात्री 11 वाजेपर्यंत किरण दाहिंजे, संदीप खांडागळे, अजित दाहिंजे व मी
RPIच्या ऑफिसला विचार करीत बसलो. डोके सुन्न झाले होते. माझ्या तर डोक्यात अचानक चमक आली होती. पण तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या जोमाने पॅन्थरच्या गाठीभेटी घेऊन त्यांना आमची अडचण सांगितली. दुसऱ्या दिवशी RPIचे माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्याशी रात्री 11च्या दरम्यान जवळजवळ 50 मिनिटे बोलून त्यांच्याजवळ मन मोकळं केलं व हा आंबेडकरी चळवळीतील लढवाय पॅन्थरचा सन्मान सोहळा असल्याने आपला कार्यक्रम रुबाबातच झाला पाहिजे असे मी आत्मविश्वासाने म्हणालो. सुनील ओवाळ व संदीप खांडागळे यांनी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन मला मोलाची साथ दिली. तर किरण दाहिंजे व मिलिंद सरतापे हे सुद्धा दररोज संपर्कात राहून कार्यक्रमाची माहिती घेत होते. पंचशील मित्रमंडळ अजित मोरे व आशिफ शेख यांनी जेवणाचा पूर्ण भार उचलून खूप मोठी मदत केली. सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. यावेळी आम्हाला आर्थिक नियोजनासाठी झुंजावे लागले असले तरी पुढच्या वर्षी आम्ही कागदावर नियोजन करून खर्चाचा ताळेबंद ठरवून पूर्ण ताकदीने कामाला लागू व पुढच्या वर्षीचा दलित पॅन्थर सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात पार पाडू असे आश्वासन देतो आणि इथेच थांबतो. जय भीम. धन्यवाद भांडारे साहेब. खरं आहे ज्यांनी आपल्या आयुष्याच्या समिधा या दलितांच्या संरक्षणासाठी वेचल्या, दलितांचं संरक्षक कवच म्हणून ज्यांनी काम केलं, अशा सर्वच सन्मानितीचा या ठिकाणी आपण सोहळा करणार आहोत आणि दरवर्षी या ठिकाणी त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आपण करणार आहोत. तेव्हा या निमित्तानं या ठिकाणी या सर्व सन्मानाच्या वतीनं, सर्व सत्कार मूर्तींच्या वतीने या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय नंदकुमारजी केंगार यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी पाचारण करत आहेत. आदरणीय नंदकुमार केंगार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मांडावं. हजारो वर्ष गावकुसाच्या बाहेर अंधकारामध्ये चाचपडत पडलेल्या पद्धलित समाजाला ज्यांनी माणूस म्हणून उभा केलं ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, परमपूज्य राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करून आज या ठिकाणी आपणा सर्वांच्या साक्षीने पॅन्थरमध्ये काम केलेल्या झुंजार पॅन्थरचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना या सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष, आपणा सर्वांचे नेते, राज्याचे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष, आमचे सहकारी आदरणीय राजाभाऊजी सर्वदे, कार्यक्रमाला विशेष उपस्थिती उद्घाटक म्हणून लाभलेले आपल्या मतदारसंघाचे आदरणीय कर्तव्यदक्ष खासदार आदरणीय धैर्यशील भैया, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय माझे मित्र यशवंत कुलकर्णी साहेब आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्ह्यातून, तालुक्यातून आणि परिसरातून आलेले सर्व पॅन्थर्स, आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आणि नेते मंडळी. खरं तर पॅन्थर लढत असताना, पॅन्थर भिडत असताना, पॅन्थर त्यांचं काम करत असताना कुणीतरी आमचा सत्कार करावा, आमचा सन्मान करावा, आमची दखल घ्यावी अशी भूमिका पॅन्थरच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या मनामध्ये त्यावेळेला आलेली नव्हती. आपण पाहिलं आताच गौतम भंडारे बंडखोर परिवाराच्या प्रमुखांनी या ठिकाणी सांगितलं 1972ला स्थापन झालेली पॅन्थर 3 वर्षामध्ये विसर्जित झाली. 72ची पॅन्थर 75ला विसर्जित झाली आणि राजा ढाले, यानंतर गंगाधर गाडे, अरुण कांबळे आणि आठवले साहेबांनी ती पॅन्थर या ठिकाणी पुन्हा सुरू केली. खरं तर आज आपल्याला या ठिकाणी
सर्व सुविधा आहेत, आपल्याला या ठिकाणी सर्व साधनं आहेत, परंतु त्यावेळेचा काळ हा अतिशय भयानक होता. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रचंड जातीय आगडोम या ठिकाणी उभा राहिला होता. दलितांवर प्रचंड प्रमाणात अन्याय अत्याचाराचं वातावरण त्यावेळेला या ठिकाणी निर्माण झालेलं होतं आणि दलितांच्या अस्तित्वाचा लढा त्या ठिकाणी लढण्याची प्रामुख्याने गरज होती. आणि अशाच वेळेला नामांतराचा लढासुद्धा त्यावेळेला प्रामुख्याने या ठिकाणी उभा राहिला होता. आम्ही दलित पॅंथरच्या संदर्भामध्ये आम्ही त्यावेळेला सक्रिय नव्हतो, परंतु भारतीय दलित पॅंथरच्या माध्यमातून आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि प्रचंड असा संघर्ष अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी उभा केलेला आहे. आपल्याला माहीत असेल या ठिकाणी की ठोसा देण्याची भूमिका या ठिकाणी सर्व पॅंथर्सने या ठिकाणी घेतलेली होती. अन्याय करणाऱ्याला हुडकून मारण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली होती. त्यावेळेचा काळ जर आपण या ठिकाणी बघितला तर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं या मागणीसाठी लढा उभा करत असताना या महाराष्ट्रातल्या जातीयवाद्यांनी, दणदांडग्यांनी आणि प्रस्थापितांनी दलित वस्त्याला हुडकून वेचून या ठिकाणी जाळण्याचं या ठिकाणी काम केलं. दलित वस्त्या जळत असताना अनेक लोक त्या आगीमध्ये जळून मेलेले या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. पॅंथरचं मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मागत असताना आपल्याला माहीत आहे की 1-2 नव्हे 150 कार्यकर्त्यांच्या बलिदानातून ही पॅंथर या महाराष्ट्रामध्ये उभा झालेले आहे. महाराष्ट्रामध्ये पहिला बळी जनार्दन मवाडे नावाच्या एक पहिला पॅंथर, त्यावेळेला त्याचा पहिला बळी त्या ठिकाणी गेला, तो शहीद झाला. सकाळी 6:30 वाजता जनार्दन मवाडेचा खून झाला आणि दुसरा बळी दुपारच्या वेळेला या ठिकाणी गेला. आपल्याला माहीत आहे जनार्दन मवाडेला ज्या वेळेला मारहाण झाली आणि जनार्दन मवाडे शहीद झाला त्यावेळेला त्याच्या अंगावर आपल्याला माहीत आहे 180 वार जनार्दन मवाडेच्या अंगावर त्यावेळेला जातीवाद्यांनी केलेले होते. केस झाली, पोस्टमॉर्टम झाला आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे की 180 वार जनार्दन मवाडेच्या अंगावर झालं. आणि त्यानंतरचा दुसरा बळी पोचीराम कांबळ्याचा गेला. 150 बळी नामांतराच्या चळवळीमध्ये या ठिकाणी गेलेला आपण पाहिलेला आहे. ही लढाई या ठिकाणी लढत असताना आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी काम करत असताना अतिशय धाडसानं आपल्याला माहीत आहे आज आपल्याला खायला अन्न मिळतंय, आज आपल्याला बसायला 4 चाकी गाडी आहे, आपल्याकडं आज आपल्या गांडीखाली मोटरसायकल आहे. पण पॅंथर या ठिकाणी उभा करत असताना मला प्रामुख्याने या तालुक्यामध्ये PS गायकवाड हे आमचे गुरु होते. PS गायकवाडांच्या नेतृत्वाखाली ही पॅंथरची लढाई आम्ही या तालुक्यात लढली. हे लढत असताना पॅंथरला जीवाचं पर्वा न करता जीवाची बाजी लावून डोक्याला कफन बांधून या ठिकाणी या तालुक्याची काम उभा राहिलं. आमचे नात्यापुत्याचे NK साळवे असतील, आमचे युवराज वाघमारे असतील, आमचे श्रावण सोरटे असतील, आमचे माळशिरसचे आमचे दयानंद धाईंजे असतील, आमचे म्हाळुंगचे शामराव भोसले असतील, आमचे म्हाळुंगचे विष्णू भोसले असतील, आमचे माळीनगरचे अशोक कांबळे असतील, आमचे सुभाष असतील, हे सर्व कार्यकर्ते प्राणपणानं जीवाची बाजी लावून या ठिकाणी लढलेले आहेत. सकाळी ज्या वेळेला आम्ही पॅंथरची चळवळ लढायला घराच्या बाहेर पडत होतो त्यावेळेला संध्याकाळी आम्ही घरी जिवंत येईल का नाही अशी पर्वा या ठिकाणी होती. घरातून बाहेर पडत असताना आईबाप आम्हाला सांगायचे की संध्याकाळी आपण जिवंत घरी या. म्हणजे मुलगा घराच्या बाहेर गेल्यानंतर तो जिवंत घरी येईल का आईबापाला त्यावेळेला खात्री नव्हती. आपल्याला माहीत आहे, माहितीसाठी सांगतो, NK साळवे, PS गायकवाड, NK साळवे, युवराज वाघमारे आणि श्रावण सोरटे अकलूजमधून आम्ही एक भाड्याची सायकल घ्यायचो आणि त्या सायकलवर एकदा टांग मारली की 1 महिन्यानं ती सायकल घेऊन आम्ही अकलूजला यायचो. सायकलवर फिरून माळशिरसच्या वर पश्चिम भागामध्ये आम्ही ही पॅंथर या ठिकाणी उभा केली. पूर्व भागामध्ये पॅंथर उभा करत असताना आमचे शामराव भोसले असतील, आमचे विष्णू भोसले असतील, आमचे तुकाराम बाबर असतील, ही सगळी मंडळी त्यावेळेला आमच्या बरोबर होती. पूर्व भागामध्ये सुद्धा महिना आम्ही सायकलवर या ठिकाणी फिरून पॅंथरच्या शाखा उभा केल्या. आपल्याला माहीत असेल की त्यावेळेला खायला अन्न नव्हतं. एखादा वडा मिळाला तर पोट भरायचं. चिरमुरं आणि शेंगदाणं खाऊन आम्ही या ठिकाणी दिवस काढले.
वड्या पावावर दिवस काढले, शेळ्या भाकरी मागून पत्रामध्ये आम्ही या ठिकाणी काम केलं, पण पॅन्थरची लढाई आम्ही या ठिकाणी प्राणपणाने या ठिकाणी लढलेलो आहे. आपल्याला सांगतो, खिशामध्ये आमच्या 1 रुपया नसायचा, पोटात अन्न नसायचं, पण पोलीस स्टेशनला गेल्यावर पॅन्थरचा दरारा असायचा, इन्स्पेक्टरच्या गांडीवर काटा यायची अशी परिस्थिती त्यावेळेला होती. अनेक जातीयवाद्यांचा कर्दनकाळ म्हणून पॅन्थर या ठिकाणी उभा राहिली. अनेक प्रस्थापितांची मस्ती जिरवली या पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी. आम्ही जर पॅन्थरची माणसं एखाद्या माणसाला हुडकतोय, एखाद्या जातीवाद्याला हुडकतोय म्हणल्यानंतर 5 मिनिटाच्या तो माणूस तालुका सोडून गेलेली परिस्थिती या तालुक्यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. एक रुबाब होता, एक दरारा होता, स्वार्थ नव्हता, त्यागाची भावना नव्हती. मला काहीतरी पद मिळेल, मला 4 पैसे मिळतील, मला कुठलं तर पद मिळेल, ही भावना अजिबात या ठिकाणी पॅन्थरच्या कार्यकर्त्यांमध्ये नव्हती. शिकलेली मंडळी, आम्ही ग्रॅज्युएट झालेली मंडळी, अनेक मंडळी पॅन्थरमध्ये या ठिकाणी शिकली. ग्रॅज्युएट झाल्यानंतर आईबापाला वाटलं माझी परिस्थिती खूप हालाकीची आहे, पोरगा आता शिकलं साहेब होईल आणि घरची परिस्थिती चांगली होईल, परंतु डिग्र्या घेऊन शिक्षणाला लात मारली, नोकरीला लात मारली, स्वतःच्या संसार बर्बाद केला, घरादारावर नांगर फिरवून ही पॅन्थरची कार्यकर्ते आज 60 वर्षाची या ठिकाणी झालेले आहेत. अजून त्याच रुबाबामध्ये ही सगळी पॅन्थरची कार्यकर्ती आंबेडकर चळवळीसाठी या ठिकाणी काम करतात. एक मन आहे ना, शेर कितना भी बुडा हो जाए गुलाटी मारना नाही भूलता. भंडारे, तुम्ही चांगलं सांगितलं की बापाला बाप मानण्याची प्रक्रिया या ठिकाणी तरुण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जोपासलेली आहे. याचा मला मनापासून या ठिकाणी आनंद वाटतो. आपल्याला माहीत असेल, माझ्या बाबतीमध्ये तर मी सांगतो की मी फार सुखी माणूस आहे, कारण आंबेडकरी चळवळीमध्ये काम करण्यामध्ये जी मजा आहे ती माझ्या पैसा कमवण्यामध्ये या ठिकाणी नाही. या ठिकाणी माझ्यावर राजाभाऊ 48 केसेस माझ्यावर होत्या. 54 वेळा आम्ही जेलमध्ये गेलतो. 3 वेळा मला या 5 जिल्ह्यातून तडीपार करण्याची परिस्थिती झालेली आहे. माळीनगरची मंडळी माहीत आहे, रिडल्स इन हिंदुइझमची लढाई चालली होती आणि या लढाईमध्ये माझं लग्न झालेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी माळीनगर बंद शिवसेनेने त्या ठिकाणी केलेलं होतं. आम्ही गेलो, माळीनगर उघडलं, नंग्या तलवारी पोरांनी हातात घेतल्या, शिवसेना ताणून मारली आणि त्यावेळेला बाबाजान तांबोळी नावाचा PSIने रिव्हॉल्वर उघडला, एका स्टिकच्या धपक्यात त्याचा हात मोडला. सुहागरात करायची वेळ होती, 150 पोलीस आली, उचलून नेलं, टायरमध्ये घातलं आम्हाला. सगळी माळीनगरची मंडळी माहीत आहे, राजाभाऊ 2 दिवस टायरमध्ये आम्हाला उलट टांगून मारत होती. ही परिस्थिती आहे. सगळी माळशिरसची मंडळी आम्हाला जेवण घेऊन येत होती. आज सुद्धा पोलिसांचा जो मार लागलेला आहे पॅन्थरला, सगळ्या पॅन्थरला, राजाभाऊ आबाळ आल्यावर लय अंग दुखतं या ठिकाणी. फार फार अडचणीच्या काळामध्ये ही परिस्थिती आम्ही या ठिकाणी भोगलेली आहे. सगळ्या पॅन्थरने ही परिस्थिती भोगलेली आहे. प्रचंड पोलिसाचा मारहाण झाली. अविनाश काले आहेत का या ठिकाणी? अविनाश काले कुठे आहेत? येरवाड्यात होताना नामांतराच्या लढाईमध्ये कुर्डवाडीला ट्रेन जळली. राजाभाऊ, कुर्डवाडीला ट्रेन जळली, कुर्डवाडीला ट्रेन जळली. दौंडमध्ये आम्हाला अडवलं गेलं. आमचं गाडी ट्रेन काय पुढं जायना. आम्ही बघितलं ट्रेन पुढं जायना. पोलिसांनी दरवाजा उघडला. या बाजूला 200 SRP, या बाजूला 200 SRP. दरवाजा उघडला, दोन्ही बाजूने फिरवून काठी मारायची, एक मोजायची, वाकून 200 SRPच्या मधून जायचं. डायरेक्ट आम्ही पिंजऱ्यामध्ये जायचो. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते, आठवते त्यावेळेला अविनाश काले, आणि बाबासाहेब भोसलेंच्या काळामध्ये अनेक पॅन्थर, आम्ही त्याचे साक्षीदार आम्ही सुद्धा होतो येरवाड्याच्या जेलमध्ये. म्हणजे अनेक महाराष्ट्रातल्या जेल भोगल्या, अनेक लाट्या काट्या खाल्ल्या, अनेक आंदोलनं केली, अनेक या ठिकाणी संघर्ष केला. पण या ठिकाणी दलितांच्या न्याय हक्कासाठी, दलितांच्या अस्तित्वासाठी, बाबासाहेबांच्या अस्मितासाठी हा समाज जिवंत राहावा, हा समाज सुरक्षित राहावा, आया बहिणीच्या इज्जतीला कुणी या ठिकाणी हात घालणार नाही, याची दक्षता या सगळ्या पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी घेतली. आणि पॅन्थरचे सगळे कार्यकर्ते स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून, संसाराचा सत्यानाश करून, जीवनाचा त्याग करून ही सगळी मंडळी या ठिकाणी पॅन्थरचे कार्यकर्ते या ठिकाणी लढली. ही सगळी कार्यकर्ते बघत असताना बाबासाहेबांच्या पुण्यानं, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं आम्ही या ठिकाणी जिवंत आहे असं ही बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा या ठिकाणी आश्चर्य वाटतं. भंडारे साहेब, ओ गौतमजी, तुम्ही कार्यक्रम घेतला आणि बऱ्याच लोकांची चर्चा झाली की धैर्यशील भैयाला कसं काय बोलवलं ह्या कार्यक्रमाला. मराठा समाजाचा माणूस आहे. आणि कुलकर्णी साहेब तुम्हाला कसं बोलवलं, ब्राह्मण समाजाचा माणूस आहे. काय कार्यकर्त्यांनी चर्चा केली. परंतु या ठिकाणी मला अभिमानानं सांगावं लागतंय भैयासाहेब, पॅन्थरची लढाई चालू होती, नामांतराचं आंदोलन पेटलं होतं, दलितांच्या वस्त्या जळत होत्या,
सगळे मराठे नामांतराच्या विरोधामध्ये उभा राहिले होते. एकही माणूस दलितांना आधार द्यायची परिस्थिती नव्हती. त्यावेळेला महाराष्ट्रातला एक मराठ्याचा नेता महाराष्ट्रामध्ये पुढे आला. त्याचं नाव आहे विजयसिंह मोहिते पाटील. आणि प्रतापसिंह मोहिते पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना विजयसिंह मोहिते पाटलाच्या नेतृत्वाखाली पहिला नामांतराचा ठराव महाराष्ट्रामध्ये मोहिते पाटलांनी केला. आणि मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं पाहिजे म्हणून पहिला ठराव मोहिते पाटलाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला सादर केला. आणि तिथून पुढे पाठिंबा द्यायची परंपरा सुरू झाली. ही जाणीव आमच्या मनामध्ये कायमस्वरूपी या ठिकाणी राहील. या ठिकाणी कुलकर्णी साहेब या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची या ठिकाणी संकल्पना मांडत असताना आचार्य अत्रेसारख्या अनेक ब्राह्मण समाजाच्या नेत्याला बाबासाहेब आंबेडकरांनी खुलं पत्र लिहिलं होतं की या रिपब्लिकन पक्षात या आणि या ठिकाणी चळवळ चालवा. प्रबोधनगट ठाकरे नावाचा या ठिकाणी जो ब्राह्मण समाजाचा बाळासाहेब ठाकरेंचे वडील होते यांचे सुद्धा परिवर्तन चळवळ आम्ही या ठिकाणी पाहिलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी आम्ही उपकाराची जाणीव या ठिकाणी ठेवलेली माणसं आहे. हे करत असताना पॅंथर लढत असताना काम करत असताना कधीही जातीच्या नावावर पॅंथरनं अन्याय अत्याचार केलेला नाही. पॅंथर कधी चुकीचा वागला नाही. पॅंथरनं जाणीव ठेवली. जय भवानी जय शिवाजी म्हणून आमची घरं जाळत असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो बाबासाहेबाच्या शेजारी ठेवूनच आम्ही पूजून लढलेली माणसं आहे. जय भवानी जय शिवाजी म्हणूनच आमची घरं जाळली. जय भवानी जय शिवाजी म्हणूनच आमच्या बायका विवस्त्र केल्या. जय भवानी जय शिवाजी म्हणूनच आमचे 150 पॅंथर त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मारले गेले असताना सुद्धा आम्ही मराठा समाजाला शिव्या देण्याची भूमिका या ठिकाणी कधीच घेतली नाही. आम्ही त्याची जाणीव ठेवून वागणारी या ठिकाणी माणसं आहे. त्यामुळं सगळ्या या ठिकाणी भैयासाहेब आम्ही या ठिकाणी पॅंथरच्या चळवळीत काम करत असताना मराठ्यांच्या काय पोरांनी या ठिकाणी नामांतराच्या विरोधामध्ये आमच्यावर अन्याय अत्याचार केला असताना सुद्धा दलित पॅंथरच्या एकाही कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये एकाही मराठ्यावर अट्रॉसिटीची आम्ही केस कधी केली नाही. याची दखल या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी या ठिकाणी घेतली पाहिजे. म्हणजे प्रामाणिकपणे या ठिकाणी पॅंथरचे कार्यकर्त्यांनी काम केलं. या सगळ्या पॅंथरच्या कार्यकर्त्याचा मी अंतःकरणातून या ठिकाणी सगळ्या पॅंथरच्या कार्यकर्त्याला धन्यवाद देतो. इंदापूर तालुक्यातले आमचे या ठिकाणी आमचे कांबळे या ठिकाणी आलेले आहेत. माझे जुने सहकारी आहेत. बावडा बहिष्कार प्रकरणामध्ये ते स्वतः या ठिकाणी होते. त्यामुळे ही सगळी मंडळी आमच्या समोर या ठिकाणी आलेले आहे. आपण सगळी जिवंत आहे, सुरक्षित आहे आणि आपण लावलेलं रोपटं या ठिकाणी वटवृक्षामध्ये रूपांतर होतं आहे हे बघून मनाला आनंद झाल्याशिवाय या ठिकाणी चालत नाही. म्हणून तरुण कार्यकर्त्याला मी एवढीच या ठिकाणी विनंती करतो की फार कष्टातून, फार संघर्षातून, फार त्यागातून, जीवाला धोका पत्करून या ज्येष्ठ मंडळींनी ही चळवळ, आंबेडकरी चळवळ इथपर्यंत या ठिकाणी उभा केलेली आहे. आपण या ठिकाणी तन मन धनानं, निस्वार्थी भावनेनं, समर्पित भावनेनं बाबासाहेब आंबेडकर चळवळ निष्ठा ठेवून ही चळवळ पुढे चालवावी एवढीच आपल्याला अंतःकरणातून विनंती करतो. आणि अधिक या ठिकाणी न बोलता मला चिठ्ठी आलेली आहे की वेळ अधिक झालेला आहे, आपण थोडं आटपतं घ्यावं. त्यामुळं मी या ठिकाणी माझं भाषण या ठिकाणी थांबवत असताना राजाभाऊ, बंडखोर परिवार आणि गौतम भंडारे रात्रंदिवस गेली 1 महिना खूप या ठिकाणी कष्ट घेत आहेत. खूप आर्थिक परिस्थितीतून त्यांनी या ठिकाणी हा प्रपंच उभा केलेला आहे. तेव्हा आपण तिघांनी मिळून बंडखोरचे संपादक गौतम भंडारे यांचा आपण एक फेटा बांधून या ठिकाणी सत्कार करावा अशी माझी आपल्याला सगळ्या पॅंथरच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय भीम. धन्यवाद केंगार साहेब, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वावर विश्वास ठेवला. तो कोणताच कार्यकर्ता आपल्या सत्काराचा किंवा सन्मानाचा विचार न करता या ठिकाणी बलिदान देतो. आणि म्हणूनच या ठिकाणी केवळ दलितांचं संरक्षण व्हावं, माता बहिणींचं संरक्षण व्हावं, दीन दलित रंजल्या गांजल्या दुबळ्यांचं संरक्षण करण्यासाठी आपण प्राणाची संविधा या ठिकाणी अर्पण केली. आणि हे करत असताना आपण घरादारावर खऱ्या अर्थानं नांगर फिरवलं हे नक्कीच आहे. आणि म्हणूनच तुमच्या या कार्याची दखल घेणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. याच हेतूने या ठिकाणी हा सत्कार सोहळा या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाने आपण करत आहोत ते गौतम भंडारे, संपादक साप्ताहिक बंडखोर
यांचा या ठिकाणी हा सत्कार संपन्न होत आहे. आदरणीय शाहीर राजेंद्रजी कांबळे यांना विनंती आहे की कृपया आपण फेटा बांधण्यासाठी या ठिकाणी या स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं आहे. शाहीर राजाभाऊ कांबळे धन्यवाद. यानंतर या ठिकाणी दलित चळवळीचे अभ्यासक आदरणीय ॲडव्होकेट अविनाशजी काले यांना मी या ठिकाणी त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी बोलवत आहे. त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय अविनाशजी काले. दीनदलित शोषित पीडितांचे आद्य उद्धार करते महात्मा ज्योतिरावजी फुले तळागाळातील माणसांना जागृत करून त्यांच्यामध्ये उत्थान घडवून प्रकाशाचा मार्ग दाखवणारे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवराय या सर्व विभूतींना वंदन करू आज दलित पॅंथरच्या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं या स्टेजवर उपस्थित असलेले आदरणीय माढा लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय खासदार साहेब धैर्यशीलजी भैयासाहेब मोहिते पाटील चळवळीचे महान नेते आणि ज्यांचा दबदबा सोलापूर जिल्ह्यालाच नाही तर महाराष्ट्राला ज्ञात आहे ते तुमचे आमचे सर्वांचे लाडके आणि प्रेरणास्थान असलेले आदरणीय राजाभाऊ साहेब महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि श्रीपूरसह माळशिरस तालुक्यामध्ये ज्यांनी सामाजिक समन्वय आणि सलोखा कार्यकर्त्यामध्ये आपलेपण निर्माण केलं ते आमचे आदरणीय MD साखर कारखाना पांडुरंग सहकारी साखर कारखाना कर्मयोगी आदरणीय यशवंतरावजी कुलकर्णी साहेब आणि उपस्थित असलेल्या सर्व माझ्या लढाऊ पॅन्थर्स लढवय्यांना सविनय जयभीम करून मी माझ्या या थोड्याशा छोट्याशा मनोगताची सुरुवात करा. वास्तविक पाहता दलित पॅंथरच्या पूर्वी काम केलेल्या कार्यकर्त्याचा सत्कार व्हावा सन्मान व्हावा ही संकल्पना पाठीमागच गौतम भंडारे यांनी राबवली होती आणि कालांतरानं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे खंड पडला. यावेळेस ते नियोजन करत असताना आमच्या डोक्यामध्ये हीच संकल्पना होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेलं जे आत्मभान आहे दलित समाजामध्ये जी चेतना आणलेली आहे या चेतनेची जी मरगळ समाज व्यवस्थेमध्ये दिसते आहे आणि अलीकडे राजाभाऊ तुम्ही आम्ही ज्यांना अस्वस्थ होत होतो त्या अन्याय अत्याचारानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळं एक प्रचंड अस्वस्थतेची एक भावना आहे आणि याच्यातून एक समाजमंथन व्हावं विचारमंथन व्हावं. ज्यांनी पूर्वी काम केलं ज्यांनी आपलं योगदान दिलं ज्यांनी त्यासाठी कष्टा खाल्ल्या आणि आपल्या आयुष्याचा बहुमूल्य वेळ देऊन आज इथे त्यांनी जे गमावलेलं आहे त्याची दुःख ते भोगतायत. व्यक्तिगत पातळीवर अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचं आयुष्य या चळवळीला वाहिल्यामुळं अनेक दुःख त्यांच्या वाट्याला आलेले. अशा कार्यकर्त्यांचा सत्कार व्हावा आणि हे मंथन पुढं जावं अशा पद्धतीचे संकल्पना आमच्या डोक्यामध्ये आली.
मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात असताना कांबळे साहेब, बॅरिस्टर BC कांबळे, गवई साहेब, खोब्रागडे गट यांच्यामध्ये 3 गट पडले आणि रिपब्लिकन असणारी एकसंध रिपब्लिकन ही फुटली आणि त्या क्षणी आंबेडकरी चळवळीची जी ताकद होती, एकसंघ ताकद होती, ती क्षीण झाली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठा अन्याय अत्याचार चालू असताना हा अन्याय अत्याचार सहन करायचा नाही अशा पद्धतीची भूमिका काही लोकांच्या मध्ये निर्माण झाली. त्याच्यामध्ये नामदेव ढसाळ असतील, जवे पवार असतील, अर्जुनरावजी डांगळे साहेब असतील, गंगाधर गाडेजे असतील, अशा अनेक मंडळी, राजा ढाले असतील, अशी सगळी मंडळी एकत्रित आली आणि त्याचा जो मसुदा आहे तो मसुदा सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये निर्माण झाला. आमचे तत्कालीन एक मित्र होते, त्यांचं नाव होतं कॉम्रेड सुनील दिघे. या सुनील दिघेंनी याची ज्याला आपण जाहीरनामा म्हणतो तो जाहीरनामा निर्माण केला. मूळ संकल्पना अशी होती की आफ्रिकेमध्ये निग्रोंचा जो संघर्ष आहे, या निग्रोंच्या संघर्षामध्ये तिथं ब्लॅक पॅन्थर अस्तित्वात आली होती आणि त्याचं रिफ्लेक्शन म्हणून, त्याची आवृत्ती म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं संघटन काढायचं अशी ती संकल्पना होती आणि म्हणून त्याला दलित पॅन्थर हे नाव घेण्यात आलं. हे घेण्यात आल्यानंतर त्यावेळेस नामदेव ढसाळांच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर सगळ्या पातळीवर विद्रोह होता. माणसाने माणसाला पूर्ण वशाने उद्ध्वस्त करून घ्यावे, बिंदास डांगडीक धतिंग करावी, चरस गांजा लालपरी आपिन खावी, स्वस्तातली मुबलक कंट्री प्यावी, ऐपत नसेल तर 5 पैशाचा डालडा झोकावा. इतक्या बेदकारपणाने ही चळवळ पुढे जात असताना या चळवळीनं हा संघर्ष टोकाला नेला. पण आदरणीय साहेबांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी हा जातीवाद शिगेला पोचला होता. शेजारच्या बावड्यामध्ये सुद्धा बहिष्कार प्रकरण झालं होतं, कारण सामाजिक बहिष्काराद्वारे दलित समाजाची नाकेबंदी करता येते याचा शोध लागलेला होता. पण जर माळशिरस तालुक्यामध्ये पाहिलं तर मी आपल्याला आवर्जून सांगेन, कैलासवासी सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील साहेब यांचे थोरले बंधू बाबासाहेब माने पाटील यांचे जे सहकारी होते ते अकलूजमध्ये सगळे सहकारी हे मागासवर्गीय सहकारी होते. मी आठवणीने सांगेन आपल्याला की आदरणीय रणजित सिंहजी मोहिते पाटील साहेबांच्या मातोश्री एकदा वाघोली वापेगावच्या भागामध्ये गेल्या आणि वाघोली वापेगावच्या भागामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी शंकराच्या पिंडे बनवण्याचं काम चालू होतं. मी नाव मुद्दाम त्यांचं घेत नाही. तर त्या ठिकाणी सवाशीण म्हणून काही ठेवलेल्या होत्या. यातली एक मातंग समाजाची एक डॉक्टर असलेली जी स्त्री आहे तिला मात्र सवाशीण म्हणून बाहेर ठेवलेलं होतं. आमच्या आईसाहेबांनी विचारलं की या बाया का बाहेर बसलेल्या आहेत, तर त्यांनी सांगितलं ते मागासवर्ग आहेत आणि आमच्याकडे इकडं खेडेगावात अशीच पद्धत आहे. पूर्व भागामध्ये जास्त पद्धतीनं हा जातीवाद असताना रणजित दादाच्या मातोश्रीने सांगितलं की 1950 सालीच आम्ही गाडून टाकले. हा जुजाभाव आम्ही करत नाही, त्यांना बाजूला घ्या, बरोबर घ्या आणि त्या डॉक्टरबाईंना शेजारी बसवून घेतलं. हे वास्तव मी एवढ्यासाठी सांगतोय, की हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे. आदरणीय भैयासाहेब असतील, दरीशीलजी भैयासाहेब यांनी मनामध्ये कुठली जाती व्यवस्था आणलेली नाही. आज सुद्धा त्यांचे जर जास्तीत जास्त सहकारी पाहिले तर ते तुम्हाला नवबौद्ध कम्युनिटीतून आलेले दिसतील. अविनाश कालेसारखा माणूस त्यांच्या गाडीमध्ये फिरला आणि अविनाश कालेसारख्या माणसाला एका डब्यामध्ये सुद्धा घेऊन भैयासाहेब जेवलो, हेही तितकंच करायचं. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर ज्या झाल्या त्या जखमा भरपूर झाल्या, परंतु आता नव्यानं काहीतरी घडवलं पाहिजे, नव्यानं मंथन केलं पाहिजे आणि ते मंथन करत असताना आपली दृष्टी जागृत ठेवली पाहिजे. आज पूर्वीसारखा अन्याय अत्याचार तेवढ्या पातळीवर राहिलेला नसेल,
पण शिक्षणाची दारं बंद होत आहेत, झपाट्यानं खाजगीकरण होत आहे आणि राजमुद्रेच्या ऐवजी शेंगोल आलेला आहे. राजकारण तुमच्या बाजूला ठेवा, राजकारणावर मी बोलणार नाही, पण आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी याच्या पुढच्या काळामध्ये दक्ष राहिलं पाहिजे. ज्या रिडल्सच्या प्रश्नावर हजारो मोर्चे काढणारा हा समाज आज मात्र सगळ्या घटनात्मक तरतुदी पायदुळी तुडवल्या जात असताना, घटना धोक्यात येत असताना सुद्धा चिडीचूप बसलेला आहे. ही गोष्ट भूषणास्पद नाही, कारण भविष्यकाळामध्ये आपला समाज हा गुलामीच्या दिशेनं वाटचाल करेल असं मला वाटतं. आता आमच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर 1986 नंतर आम्ही सोलापूरला गेलो आणि सोलापूरला गेल्यामुळे या ठिकाणी पॅन्थरचं जास्त काम केलं नाही, पण आमचं जे उपद्रव मूल्य होतं त्याचं मात्र त्रास राजाभाऊंना जास्त झाला. कारण आम्ही एखादा बोर्ड लावायचो आणि सगळी दंगल सोलापूरमध्ये पेटायची आणि मग त्या काल्याचं पाय बांधारे तिकडं कोणी तर असं म्हणायचं आणि ते सगळे आग जे आहे ना ती विझवायचं काम राजाभाऊंना करायचं. राजाभाऊंचा आशीर्वाद प्रेम आम्हालाही लाभलं, त्यांचा कृपाछत्र आम्हालाही लाभलं आणि म्हणून सोलापूरसारख्या ठिकाणी ज्यांचे आईबाप नाहीत अशा ठिकाणी आमची गुजराण झाली. या ठिकाणी खरं तर भैयासाहेबांना खासदार आहेत, ते या ठिकाणी थांबवणं जास्त शक्य नाही आहे, त्यांनाही काम आहे, घाई आहे आणि हे लक्षात घेता मी जास्त बोलणं उचित नाही आहे. आपण समजून घेऊया, आपण आता सगळेजण मिळून जातीच्या पातीच्या पलीकडे जाऊया आणि एक वेगळ्या पद्धतीनं ही चळवळ पुढे नेऊया एवढीच इच्छा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांनी मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय हिंद. धन्यवाद कालेसाहेब. या ठिकाणी येणाऱ्या भावी पिढीला या पॅन्थरच्या संघर्षमय इतिहासाची माहिती व्हावी, संघर्षमय इतिहासाची माहिती व्हावी आणि आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक युवकाला प्रेरणा मिळावी याच अनुषंगानं या ठिकाणी बंडखोर परिवाराच्या वतीनं भारतीय दलित पॅन्थर लढवया पॅन्थरचा झंझावात हा विशेषांक या ठिकाणी प्रकाशित होत आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या भारतीय दलित पॅन्थर्स लढवया पॅन्थरचा झंझावात या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण या पुस्तकाचं प्रकाशन करावं आणि आयोजक टीमलाही मी विनंती करतो की या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी या विचार मंचावर या ठिकाणी यायचं आहे. भारतीय दलित पॅन्थर लढवया पॅन्थरचा झंझावात पॅन्थरच्या चळवळीचे एक विशेष माहिती देणारा हा संग्रह असा पद्धतीचा एक मोठा अंक, एक महत्त्वपूर्ण लेख असणारा हा विशेषांक या ठिकाणी आदरणीय खासदार धैर्यशील सिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते होत आहे. याचबरोबर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या विशेषांकाचं प्रकाशन होत आहे. तेव्हा आपण सर्वांनी या विशेषांकाच्या प्रकाशनानिमित्तानं टाळ्या वाजवून या विशेषांकाचं स्वागत करायचं आहे. दलित पॅन्थरचा यथाशक्य इतिहास मांडण्याचा हा प्रयत्न आहे. खरं तर हा इतिहास लिहिण्यासाठी अनेक पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत आणि तिथून पुढच्या काळातही प्रकाशित होत राहणारच आहेत. केवळ एका पुस्तकाच्या प्रकाशनानं किंवा एका पुस्तकामध्ये या दलित पॅन्थरचा हा इतिहास व्यक्त होणार नाही, परंतु आपल्या परीनं जितका या ठिकाणी त्यांना सन्मान देता येईल, त्यांचा इतिहास सांगता येईल, तेवढा परीनं या ठिकाणी हा इतिहास सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या निमित्तानं विशेषांकाच्या निमित्ताने केलेला आहे. यानंतर या ठिकाणी आजच्या या सत्काराचे विशेष सत्कारमूर्ती ज्यांना महाराष्ट्र शासनानं लोकशाहीर म्हणून ज्यांचा सत्कार केला ते आदरणीय राजेंद्रजी कांबळे साहेब खुडुसकर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होत आहे. आदरणीय शाहीर कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. शाहीर राजेंद्र कांबळे. आदरणीय शाहीर यांचा हा सत्कार या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. यानंतर या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय खासदार धैर्यशील सिंह मोहिते पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं.
भारतीय दलित पॅंथर सन्मान सोहळ्यानिमित्त आवर्जून उपस्थित असलेले राजाभाऊ सर्वदे, डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, ते साप्ताहिक बंडखोरचे संपादक गौतम भंडारे, माझे सहकारी ॲडव्होकेट अविनाश काले, किरण दायंजे, अजित दायंजे, संदीप खंडागळे, प्रवीण साळवे, प्रवीण लोंढे, अवधूत कांबळे, सुनील ओवाळ, राजाभाऊ गायकवाड, या सर्व आयोजकांचं मी या ठिकाणी आभारी मानतो आणि अभिनंदनही करतो. आजच्या युगामध्ये माणसं विसरून जातात, ज्यांनी आपल्यासाठी कष्ट घेतले, खस्ता खाल्ल्या. अशा लोकांचा आजच्या या फास्ट युगात, म्हणजे कालचं आज विसरून जाणाऱ्या युगामध्ये सगळे विसरून जातात. तुम्ही 70च्या दशकातली सगळी मंडळी या ठिकाणी गोळा केली आणि त्यांचा सन्मान सोहळा ठेवला. त्याबद्दल सुरुवातीला या सर्व मंडळींचा आपण अभिनंदन आणि आभार व्यक्त करूया. आणि या ठिकाणी जे जमलेले आहेत सन्मानार्थी, वय जरी झालेलं असलं तरी कर्तृत्वाने अजून सुद्धा सगळे पॅंथरच आहेत. ती रग अजून सगळ्यांच्या मध्ये दिसून येते, कामामध्ये दिसून येते. आणि मी जवळून पाहिलेला आहे. म्हणजे पॅंथरचा बाज अजून काही गेलेला नाही कोणाचा. तेवढ्याच आवेशाने समाजासाठी अजून सुद्धा रस्त्यावर उतरण्याची तयारी या सगळ्या पॅंथर्समध्ये आजही दिसून येते. 70च्या दशकामध्ये नामदेवराव ढसाळ साहेब असतील, जे.बी. पवार साहेब असतील, राजा ढाले साहेब असतील, अर्जुन इंगळे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, आणि त्यातून निर्माण झालेले तुमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते या राज्यामध्ये निर्माण झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, परंतु घटना लिहून झाल्यानंतर सुद्धा, त्याचा अंमल सुरू झाल्यानंतर सुद्धा, संविधानाची अंमलबजावणी देशामध्ये सुरू झाल्यानंतर सुद्धा त्याचा खरा उपयोग घटनेतील सर्व जाती धर्मांसाठी होत नव्हता. आणि त्याचा उपयोग शेवटच्या घटकापर्यंत झाला पाहिजे. आणि त्यासाठी मग वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची, जेलमध्ये जाण्याची तयारी या सगळ्या मंडळींनी ठेवली आणि एक चळवळ निर्माण केली. मग ती साहित्याच्या माध्यमातून असेल, कवितेच्या माध्यमातून असेल, भाषणाच्या माध्यमातून असेल. खरं तर महाराष्ट्राला 70च्या दशकात या मंडळींमुळं नवीन विद्रोही साहित्य मिळालं, नवीन शिकायला मिळालं. अशी ही मंडळी होऊन गेली आणि जे काय अन्याय होत होता सर्वसामान्य माणसांपर्यंत, त्या अन्याय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या मार्गांचा उपयोग करून न्याय मिळवून द्यायचं काम कुणी केलं असं तर त्या काळातील सर्व पॅंथर्सने केलं. त्यामुळं हे विसरून चालणार नाही. हे पुढच्या पिढ्यांना सांगत राहिलं पाहिजे आणि अशा लोकांचा सन्मान करत राहिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने त्या काळच्या दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी, नेते मंडळींनी सगळ्यात महत्त्वाचं काय काम केलं असेल तर माणसाला, आम्ही माणूस आहे आणि आम्हाला माणसाप्रमाणे जगू दे, हा हक्क मिळवून देण्याचं काम तुम्ही सर्व मंडळींनी केलं. हे कदापि कोणी विसरता कामा नये. आज जमाना बदललेला आहे पूर्ण. आता नवीन युग सुरू झालेला आहे. त्या काळातल्या समस्या आणि आजच्या काळातल्या समस्या आता वेगळ्या झालेल्या आहेत. त्यामुळं जुन्या लोकांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून नवीन पिढीला
चालू समस्या काय आहेत, नवीन मुलांच्या बाबतीत काय समस्या निर्माण व्हायला लागलेल्या आहेत, कोणती दरी निर्माण व्हायला लागलेली आहे, वेळीच या गोष्टींना आवर घालण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एकत्रितरित्या समाजामध्ये या गोष्टीसाठी काम केलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की पॅन्थर्स सगळे या दृष्टिकोनातून अजूनसुद्धा सजग आहेत आणि कोणतीही चुकीची गोष्ट समाजामध्ये होऊन देणार नाहीत आणि अन्याय होऊन देणार नाहीत या दृष्टिकोनातून कामाची पद्धत त्या काळी होते आणि आज ही राहिलेली आहे, तशीच राहू द्या अशी विनंती करतो. मी या सन्मान सोहळ्याच्या कमिटीच्या सर्व सदस्यांचं आवर्जून आभार मानतो की मला आपण निमंत्रित केलं. बऱ्याचदा प्रश्न पडतो सगळ्यांना की मी गौतमच्या कार्यक्रमाला कसं आलो, कारण का गौतम माझ्यावर सडकून टीका करत असतो. परंतु एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला सांगितलं, गौतमने सांगितलं की आम्ही असं सत्कार करतोय आणि तुम्ही या. पत्रकारिता हा विषय वेगळा आहे आणि सामाजिक विषय वेगळे आहेत. हाच दृष्टिकोन ठेवून मी या ठिकाणी आलो. सगळ्या पॅन्थरचा सन्मान या निमित्ताने करता आला. आता बरेच पहिल्या रांगेत बसलेले पॅन्थरशी ओळख माझे अनेक वर्षापासून आहे, परंतु मागं जे सगळे पॅन्थर्स बसलेले आहेत की जे कधी पुढं नसतात त्यांचीसुद्धा या निमित्ताने तोंड ओळख झालेली आहे, चेहरेपट्टी पाहायला मिळालेली आहे. त्यामुळं मतदारसंघात फिरत असताना तुमच्या सगळ्यांची मतं जाणून घेऊन समाजाच्या उपयोगाच्या दृष्टिकोनातून काय करता येईल हे करण्यासाठी एक ऊर्जा या निमित्ताने या कार्यक्रमातून मिळाली आहे. पुन्हा एकदा मी सर्व आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो. राजाभाऊंची सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो की मला पुढं थोडे कार्यक्रम आहेत त्याला जायचं आहे, त्यामुळं माझं भाषण आटपून मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैयासाहेब. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्यांनी लढा दिला त्या पॅन्थरच्या सन्मानाचा तुम्ही आवर्जून उल्लेख केलेला आहे. आणि यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय भैयासाहेबांना इतरत्र जायचं आहे आणि त्यासाठी त्यांना या ठिकाणी आपण निरोप देत आहोत. यानंतर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय उपस्थितीला असणारे आदरणीय डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी, कार्यकारी संचालक कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक तथा पांडुरंग सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीपूर यांना मी विनंती करतो की आपण त्यांचं मनोगत व्यक्त करावं. तत्पूर्व सर्वच कार्यकर्त्यांना आणि बांधवांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय कुलकर्णी साहेब. सर्वांना नमस्कार. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ सरवदे साहेब, जे प्रदेशाध्यक्ष आहेत रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे, त्याचबरोबर जे आत्ताच भाषण करून बाहेर पडले ते माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते साहेब, या कार्यक्रमासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने अत्यंत परिश्रम केलं आणि हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने संपन्न केला, ते आमचे मित्र गौतम भंडारे, संपादक साप्ताहिक बंडखोर, ज्यांचं लिखाणावर अत्यंत चांगलं प्रभुत्व आहे आणि प्रत्येक वेळा त्यांनी केलेलं लिखाण हे एक बंडखोरी टाईपनं आणि अतिशय सूत्रबद्ध असं असतं. आत्ताच मी त्यांचं दलित पॅन्थरवर जे त्यांनी पुस्तक काढलं आहे त्या पुस्तकातला प्रत्येक शब्द आणि शब्द वाचण्यासारखा, अंगावर काटा आणणारा, शहारा आणणारा होता. आणि प्रत्येक पॅन्थरच्या बाबतीत त्यांनी अगदी माहिती घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने लिखाण करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि लिखाण करणं एवढंसं सोपं नसतं आणि इतकं मोठं लिखाण त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले श्री किरण दायंजे साहेब, राज्य उपाध्यक्ष रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया, अजित दाहिंजे, संदीप खंडागळे, प्रवीण साळवे, प्रवीण लोंढे, अवधूत कांबळे, सुनील ओवाळ, राजाभाऊ गायकवाड, त्याचबरोबर ज्या जी पॅन्थर्सनी आता अतिशय चांगल्या पद्धतीनं आपले मनोगत व्यक्त केले, त्यात आमचे मित्र केंगार साहेब असतील किंवा सर्वजण असतील, आणि उपस्थित सर्व पॅन्थर
ज्यांचा आज सन्मान सोहळा इथं संपन्न होणार आहे. खऱ्या अर्थानं केलेलं कार्य एवढं मोठं आहे की हा सन्मान सोहळा म्हणजे अगदी त्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून केला जातो आहे. कारण आत्ताच केंगार साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की माझ्या पहिल्या दिवशी म्हणजे मधुचंद्रेच्या दिवशी मला पोलिसांनी उचललं आणि जेलमध्ये टाकलं. म्हणजे इतकं दुःख आणि इतक्या अडचणी भोगून ह्या समाजासाठी ही चळवळ चालवली गेली आणि ह्या चळवळीच्या माध्यमातून समाजाचं भलं करण्यासाठी सातत्यपूर्ण या पॅन्थर्सनी पुढाकार घेतला. त्यामुळे आपल्या सर्व पॅन्थरचा सन्मान होतो आहे. हे अत्यंत मनाला म्हणजे पूर्णपणे अगदी समाधान देणारी बाब आहे. खऱ्या अर्थानं दलित पॅन्थर ही जी चळवळ आहे त्या अमेरिकेमध्ये 1960मध्ये काळा आणि गोरा भेद सुरू झाला आणि त्यामधून ब्लॅक पॅन्थर मूवमेंट म्हणून 1960मध्ये अमेरिकेमध्ये सुरू झाली. 1956मध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातली सगळ्यात मोठी राज्यघटना दिली. राज्यघटनेमध्ये समता आणि बंधुता याच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं लिहिलं गेलं आणि त्यावर आधारित सर्व धर्म समभाव या गोष्टीनं सर्व धर्मांना एकत्रित आणून दलितांना शोषितांना सुद्धा या समाजाच्या समोर आणण्याचा आणि त्यांचे अन्याय दूर करण्याचा प्रयत्न या लिखित अशा राज्यघटनेच्या माध्यमातून केला गेला. परंतु खऱ्या अर्थानं दलितावरचे अन्याय थांबले गेले नाहीत आणि म्हणून 29 मे 1972ला ही आपली पॅन्थर चळवळ स्थापन झाली. आणि पॅन्थर चळवळ स्थापन होताना ज्यांचा फोटो आहे ते ढसाळ साहेब, त्यानंतर राजा ढाले साहेब, PV पवार साहेब, अर्जुन इंगळे साहेब या सर्वांनी एकत्र येऊन ही पॅन्थरची स्थापना केली. ना त्या मी असं नाव वाचले ते. या सर्वांनी एकत्रित येऊन या भारताच्या लेवलच्या संघटनेची स्थापना केली आणि मग त्याचा प्रसार प्रत्येक ठिकाणी होत गेला. सोलापूरमध्ये झाला. सोलापूरमध्ये पण एक लेडीज होत्या कोणतरी या चळवळीच्या प्रमुख, काय नाव त्यांचं, बरोबर, त्यांनी खूप मोठं कार्य केलं. आणि मग ही चळवळ खऱ्या अर्थानं शोषितांना दलितांना अन्यायमुक्त करणं, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी ताकदीनं उभा राहणं अशा पद्धतीची ही चळवळ सुरू झाली. आणि जवळजवळ 1972 पासून ही चळवळ प्रचंड स्वरूपात 1985, 86, 90पर्यंत मोठ्या स्वरूपात कामाला होती. आणि ही सगळी मंडळी साधारण त्या काळातली तरुण मंडळी किंवा तरुण तडफदार पॅन्थर्स होते, जे आज इथं जरी 60, 70, 65 वयामध्ये खंबीरपणे उभे आहेत. या सगळ्या पॅन्थरच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि त्यांना मानाचा मुजरा केला पाहिजे. आज आपल्या कार्यक्रमासाठी राजाभाऊ सरवदे साहेब आहेत. एक अतिशय नम्र आणि अतिशय गोडवाणीचं व्यक्तिमत्व. आम्ही बऱ्याच वेळा एकमेकाशी फोनवर बोलतो. त्यांचंही कार्य एवढं मोठं आहे. त्यांनी या दलित पॅन्थर चळवळीचा सहभाग तर घेतलाच, पण हे करत असताना शिक्षणाची साथ सोडली नाही. शैक्षणिक संकुलं उभा केली आणि यामधून खऱ्या अर्थानं सुशिक्षित आणि शिक्षित असा आपला समाज उभा करण्याचं कार्य त्यांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे आपण महामानव म्हणून बघतो, आपल्या समाजासाठी देव म्हणून बघतो. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर वर्णन करायचं म्हणलं तर आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई केली तरीसुद्धा कमी पडेल असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितामधील पहिले PhD घेतलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि भारतातले असे पहिले नागरिक होते कारण त्यांनी बाहेरच्या 3 देशामध्ये शिक्षण घेतलं. एवढं मोठं शिक्षणावर प्रभुत्व असणारं व्यक्तिमत्व आपल्या समाजाचं भलं करण्यासाठी आजपर्यंत त्यांनी कार्य केलं. या देशाचं भलं करण्यासाठी कार्य केलं. जे संविधान आपल्या देशासाठी दिलं गेलं असं संविधान जगामध्ये कुठेही दिलं गेलं नाही. म्हणूनच खऱ्या अर्थानं त्यांना महामानव म्हणलं जातं किंवा आपल्या संविधानाचे जनक असं म्हणलं जातं. या संपूर्ण कालखंडामध्ये दलितावरचे अन्याय अत्याचार होत असताना प्रत्येक समाजातल्या माणसांनी कार्य केलेलं आहे. मी एक उदाहरण म्हणून एक सांगतो. आमचेच पूर्वज विष्णुपंत कुलकर्णी म्हणून ज्या वेळेला 1972चा दुष्काळ पडला होता
आणि त्या दुष्काळामध्ये गावकुसामध्ये खायला अन्नाचा कण नव्हता. अशा वेळेला दलित काही बांधव त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही जर आमच्यासाठी काय करणार नसाल तर आम्हाला मरायला परवानगी द्या, आम्ही सगळीजणं आत्महत्या करत आहोत. अशा वेळा त्यांनी सांगितलं की तुम्ही मरायचं नाही, तुम्ही जगायचं आणि जगण्यासाठी संघर्ष करायचा. आणि त्यांनी एक मार्ग दाखवला. एका ठिकाणचं कोठार त्यांनी मोकळं करून आणायला सांगितलं आणि त्यामुळं त्या गावकुसाबाहेरच्या प्रत्येक झोपडीमध्ये अन्नाचं दान शिजलं गेलं. आणि काही कालानंतर त्यावेळेला इंग्रजांचं बऱ्यापैकी वर्चस्व होतं, जरी आपल्याला हे मिळालं होतं तरीसुद्धा. आणि त्या दरम्यानच्या काळात कुलकर्णी पाटील हे गावाचं हे बघत होते. आणि ज्यावेळा डिपार्टमेंटची लोकं आलीत आणि यांना दलितांना पकडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला विष्णुपंत समोर आले आणि मला अगोदर बेड्या घाला आणि मगच घाला, कारण पोटाची खळगी भरण्यासाठी केलेली ही त्यांची चोरी, ती चोरी नसून त्यांचं जीवन संपवण्यापेक्षा जीवन जगण्यासाठी केलेलं कार्य आहे असं म्हणून त्यांनी स्वतःला समोर केलं आणि ते आलेले सगळे अधिकारी निघून गेले. प्रत्येक समाजामध्ये चांगले वाईट गुण असतात, काही चांगले असतात, काही वाईट असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणलं जातं. त्यामुळं काही चांगल्या लोकांनी अतिशय चांगलं काम या दलितांच्यासाठी चांगल्यासाठी केलेलं आहे. आणि आजही आम्हाला आपल्या या समाजाबद्दल मनापासून बरं वाटतं. ज्यांचं काम अतिशय चांगलं आहे, ज्यांनी आज हा समाज हळूहळू प्रगतशील व्हायला लागलेला आहे. आज प्रत्येक गावामध्ये बघताना एखादा कोणतरी शासकीय अधिकारी या समाजातला दिसतो. फक्त तलवारीच हातात न घेता पेन हातात घेऊन चांगलं शिक्षण घेऊन आज समृद्ध होताना समाजानं बघायला मिळतोय. येणाऱ्या काळामध्ये राजाभाऊ सर्वदे सारख्यांच्या शैक्षणिक संकुलामध्ये शिकून या समाजातील अजून प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. पॅन्थर्सनी केलेल्या कार्याचा गौरव आज आपले गौतम भंडारे करतायत. मला वाटतं मी त्यांच्या 3ऱ्या कार्यक्रमाला उपस्थित असेन. यापूर्वी पण 2 कार्यक्रम त्यांचे झाले होते. आणि असे कार्यक्रम होऊन आपण आपल्याच लोकांच्या पाठीवर थाप देतो, त्यांना शाबासकी देतो. हे खऱ्या अर्थानं सगळ्यात मोलाचं काम आहे. कारण या लोकांचं कष्ट, या लोकांनी भोगलेलं सगळं दुःख हे अत्यंत मोठं असून त्या दुःखाला थोडीशी आपण फुंकर मारण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतोय. आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्या कार्याला पुन्हा एकदा मी मानाचा मुजरा देतो. खूप वेळ बोलत नाही, भरपूर बक्षिसं द्यायचे आहेत. राजाभाऊ सर्वदे साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद कुलकर्णी साहेब. विष्णुपंत कुलकर्णीसारख्या सामाजिक वृत्तीच्या माणसामुळेच या ठिकाणी हा समाज या भारतामध्ये एकवट राहू शकला. ज्यांनी स्वतःच्या वेदनेचं नव्हे तर समाजाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम केलं, त्या पॅन्थरच्या सन्मानाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेश हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. तथागत महाकरुणी भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता क्रांतिवा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी कृतींना सर्वप्रथम अभिवादन. आज दलित पॅन्थरच्या वर्धापन दिन, या वर्धापन दिनाच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतोय. या कार्यक्रमाचे संयोजक साप्ताहिक बंडखोरचे संपादक आमचे सहकारी मित्र गौतम भंडारे यांनी खऱ्या अर्थाने आज दलित पॅन्थरच्या वर्धापन दिनानिमित्त पॅन्थरचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे सन्माननीय उद्घाटक या विभागाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सुधाकर पंत परिचारक साखर कारखान्याचे MD कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी,
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पॅन्थरचे माझे सहकारी नंदकुमार केंगार, एन के साळवे, दाहिंजे, दयानंद दाहिंजे, त्यासोबतच सोमनाथ भोसले, मिलिंद सरतापे, रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी, पॅन्थर शाहीर राजा कांबळे आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जुने सर्व पॅन्थर, रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने सोलापूर शहरामध्ये शिक्षण घेत असताना माझ्यासोबत विद्यार्थी दशेमध्ये काम करणारे ॲडव्होकेट अविनाश काले, या कार्यक्रमाचे संयोजक, संपूर्ण संयोजक वर्ग, उपस्थित बांधवांनो, वेळ तसा बराच झालेला आहे आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे. प्रत्येकाला जेवणाची ओढ लागलेली आहे. खरं तर पॅन्थर म्हणल्यानंतर वाघ आणि या वाघाची डरकाळी ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आंबेडकरी चळवळीमध्ये पॅन्थरचा सन्मान होतोय हे ऐकून खरं तर आम्हाला, माझ्यासारख्या एका पॅन्थर कार्यकर्त्याला आनंद झाला आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण मी स्वीकारलं. वास्तविक पाहता दलित पॅन्थरचा स्थापनाच मुळात अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये झालेली होती. 1971च्या वर्षाखेरीस पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा या ठिकाणी विहिरीमध्ये विष टाकण्याचा प्रयोग त्या ठिकाणच्या सनातन्यांनी माजी आमदार पाटील यांनी केलेला होता. बिहारमधील बेलची या ठिकाणी दलितांचं हत्याकांड झालं होतं आणि विदर्भातील अकोला जिल्हा या ठिकाणी गवई बंधूचे डोळे काढले होते. या सगळ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात मुंबईतील सुशिक्षित असणारा तरुण वर्ग त्या ठिकाणी तयार झाला आणि 9 जुलै 1972 साली दलित पॅन्थरची स्थापना केली, की ज्या स्थापनेमध्ये प्रख्यात जागतिक लेवलचे कवी पद्मश्री नामदेव ढसाळ, राजा ढाले, जवी पवार, अविनाश महातेकर, भाई रंगारे या दिग्गज मंडळीच्या नेतृत्वाखाली दलित पॅन्थरची स्थापना झाली. आणि मग ज्या ज्या ठिकाणी दलितावर, मागासवर्गीयावर, भटक्या विमुक्त जाती जमातीवर, अल्पसंख्यावर अन्याय अत्याचार होतील त्या ठिकाणी धावून जाण्याची भूमिका दलित पॅन्थरनी त्या काळामध्ये घेतलेली होती. आणि या अन्यायग्रस्त बांधवाला न्याय मिळवून देण्याची भूमिका त्या काळात दलित पॅन्थरने घेतली. परंतु भारतामध्ये त्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 15 जून 1975 साली या देशामध्ये आणीबाणी जाहीर केली आणि आणीबाणीमध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना दलित पॅन्थर या संघटनेवर बंदी घालण्यात आली. जवळजवळ 18 ते 19 महिन्याची ही आणीबाणी 15 जून 1975 ते 21 मार्च 1978 पर्यंत ह्या आणीबाणीचा अवलंब होता. 19 महिन्याच्या आणीबाणीमध्ये या देशातील सर्व संघटनावर बंदी होती. त्याच पद्धतीनं दलित पॅन्थरवर सुद्धा बंदी घातली आणि दलित पॅन्थरमध्ये बंदी घातल्यानंतर नेते भूमिगत झाले आणि पॅन्थर त्यावेळेस खरी बरखास्त झाले. परंतु त्यावेळेचे कार्यालयीन सचिव जे होते रामदासजी आठवले यांनी या पॅन्थरमधील कार्यकर्त्यांना परत एकत्र आणण्याची भूमिका आठवले साहेबांनी घेतली
आणि 10 एप्रिल 1978 साली औरंगाबाद या ठिकाणी भारतीय दलित पॅन्थरची स्थापना केली. खरं तर आम्ही सर्व भारतीय पॅन्थरचे कार्यकर्ते आहे. आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये हे संघटन वाढवण्याची भूमिका आम्ही घेतली. आणि याच काळामध्ये खऱ्या अर्थाने सोलापूर जिल्ह्याच्या 11 तालुक्यापैकी माळशिरस तालुका एक आक्रमक असलेला हा तालुका की ज्या तालुक्यामध्ये भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून मराठवाडा विद्यापीठ नामांतराचं आंदोलन असेल, ओबीसी बांधवांना आरक्षण देण्याचा मंडल आयोगाचा कार्यक्रम असेल, हे 2 प्रश्न खऱ्या अर्थाने भारतीय दलित पॅन्थरने आपल्या ताकदीनिशी या राज्यामध्ये सोडवणूक करून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली होती. पॅन्थरचा इतिहास सांगत असताना या तालुक्यातील माझे मित्र की ज्यांनी या चळवळीमध्ये आपल्याला स्वतःला आयुष्यभर झोकून घेतलं ते पांडुरंग सदाशिव गायकवाड असतील, नंदकुमार केंगार असतील, दयानंद दाहिंजे असतील, NK साळवे असतील, हे त्या काळातले पॅन्थर, त्याच्याबरोबर दिगंबर सोरटे असतील. आणि ह्या सगळ्या कालखंडामध्ये तर त्यांच्याबरोबरीच सोमनाथ भोसलेंनी काम केलं. आणि हे करत असताना जे आज आपल्यात नाहीत ते अशा कार्यकर्त्याची सुद्धा आठवण होणं अत्यंत गरजेचं आहे. विजय जाधवसारखा एक पॅन्थर आपल्यात आज नाही, विष्णू भोसलेसारखा पॅन्थर आज आपल्यामध्ये नाही. आणि या पॅन्थरच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांना न्याय देण्याची भूमिका माळशिरस तालुक्यामध्ये या पॅन्थरने केलेली आहे. बांधवांनो, हे सगळं सांगत असताना या तालुक्यातील पॅन्थरच्या आठवणीमधल्या 2 घटना अत्यंत महत्त्वाच्या होत्या. बायडाबाई भोसले नावाची एक मराठा समाजाची भगिनी या ठिकाणी होती. 1982च्या काळामध्ये धर्मपुरीमधील रामोशी समाजाचे चव्हाण बंधू, या बंधूंनी दोन्ही बांधवांनी त्या भगिनीला त्या ठिकाणी डांबून ठेवलं आणि तिच्यावर अन्याय करण्याचा, अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्या भगिनीला न्याय देण्याची भूमिका भारतीय दलित पॅन्थरनी त्या काळात केली. हा एक प्रसंग या ठिकाणचा. आणि दुसरा महत्त्वाचा पार्ट की ज्या वेळेस या महाराष्ट्राचे वसंतदादा पाटील 1978ला मुख्यमंत्री झाले, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये देशातील पहिले उपमुख्यमंत्री म्हणून कालकथित दिवंगत बाळासाहेब उर्फ नाशिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री झाले. आणि त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये तिरपुडे साहेबांनी एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला की तो निर्णय म्हणजे या राज्यामध्ये पोलीस पाटील नेमण्याची भूमिका तिरपुडेंनी मंत्रिमंडळामध्ये घेतली. आणि पहिला या जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील उंबरे दहेगावचे आमचे नामदेव समिंदर पोलीस पाटील झाले. जे नामदेव समिंदर पोलीस पाटील जे होते त्या अगोदर ते 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होते. या माध्यमातून चांगले दलित पॅन्थरच्या माध्यमातून सेवा करीत असताना नामदेव समिंदर पोलीस पाटलाचा या ठिकाणी 1976ला मर्डर झाला. गावातील जातीवादी लोकांनी मर्डर केला. ती घटना खऱ्या अर्थानं या चळवळीला कलाटणी देणारी ठरली. आणि तेव्हापासून या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतील त्यांना न्याय देण्याची भूमिका पॅन्थरच्या माध्यमातून माझ्या या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी केलेली आहे. वास्तविक पाहता हे करत असताना दंगली झाल्या, कार्यकर्त्यावर केसेस झाले. या ठिकाणी नंदूने सांगितलं की नंदूवर 50 केसेस होते. नंदू, माझ्यावर 50 वर्षामध्ये 80 केसेस झाल्या. 80 केसेस, कारण दलित पॅन्थरचा कार्यकर्ता म्हणले केसेस हे नवीन नसायचेच. समाजातील उपेक्षित लोकांना, अन्यायग्रस्त लोकांना न्याय देण्यासाठी प्रत्येक पॅन्थरवर ज्या केसेस झालेत त्या केसेसमधून प्रत्येक पॅन्थर हा सही सलामत सुटला. हे खरं तर बाबासाहेबांच्या विचारधारेचं यश या ठिकाणी आहे. बांधवांनो, आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण संपूर्ण मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्याची भूमिका घेतली. कोल्हापूरचे दत्ता जाधव नावाचे आमचे सहकारी होते. त्यांनी सर्वप्रथम हा मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं
अशा पद्धतीचा ठराव भारतीय दलित पॅन्थरच्या बैठकीमध्ये मांडला आणि ते ठरावाची कॉपी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबाकडे तो ठराव दिला. शरद पवारनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये या दोन्ही ठरावाला मान्यता दिली. तो दिवस 27 जुलै 1978 होता. परंतु या दिवशी मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्याची भूमिका जाहीर झाल्यानंतर संपूर्ण मराठवाड्यामध्ये दंगली सुरू झाल्या. त्या दंगलीचं एकमेव कारण हे होतं, बांधवांनो, मागासवर्गीयाची झालेली आर्थिक प्रगती हे लोकांना सहन झाले नाही. बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणाचा मंत्र मागासवर्गीयाने आत्मसात करून खऱ्या अर्थाने शिक्षण घेऊन अधिकारी वर्ग झाले, चांगली घरं बांधले, हे त्या ठिकाणच्या जातीवादाला खपत होतं. म्हणून मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त अन्याय अत्याचार झाला. अनेक दलितांचे घरं उद्ध्वस्त झाले. आपल्या बहिणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. कोचीराम कांबळे सहित जवळजवळ 59 कार्यकर्ते मारण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला बांधवांनो. आणि ज्या वेळेस गौतम वाघमारे नावाचा शेवटचा कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली, त्यावेळेस खऱ्या अर्थानं मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देणं हे किती गरजेचं आहे. जवळजवळ 17 वर्षाची ही लढाई. या लढाईमध्ये जवळजवळ भारतीय पॅन्थरने 26,000 मोर्चे, निदर्शने, आंदोलने केली. अनेक जण जेलमध्ये गेले, अनेक जण तुरुंगात गेले आणि शेवटी तडजोड म्हणून नाम विस्तार या ठिकाणी आपल्याला स्वीकारावा लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा पद्धतीची तडजोड आपण स्वीकारली आणि हा एक प्रश्न, अस्मितेचा प्रश्न या ठिकाणी सुटला. बांधवांनो, मंडल आयोगामध्ये ओबीसी समाजाचे जे 272 जाती आहेत महाराष्ट्रामध्ये, या 272 जातींना खऱ्या अर्थाने न्याय मिळावा, रिझर्वेशन मिळावं, यासाठी भारतीय पॅन्थरनं हा लढा उभा केला. अनेक मोर्चे काढले, आंदोलनं केले, जेल भोगले आणि शेवटी मंडल आयोग भारत सरकारने आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने ते मंजूर केला. भारतातील 3,377 जाती आणि महाराष्ट्रातील 272 जातीला मंडल आयोग म्हणजे ओबीसीचं आरक्षण मिळालं. परंतु हेच आज ओबीसी बांधव आज मागासवर्गीयाच्या विरोधात आंदोलनाला समोर उभारतात. हे खरं आपलं दुर्दैव म्हणायचं का त्यांचं दुर्दैव म्हणायचं? कारण ज्याला बाबासाहेबच समजलं नाही, ज्याला ज्या लोकांना, ज्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले, तो समाज शिक्षित झाला, सुशिक्षित झाला आणि सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका या समाजाने या ठिकाणी केलेली आहेत. पॅन्थरचा कालखंड जर बघितला बांधवांनो, 50 वर्षाच्या या कालखंडामध्ये दलित पॅन्थरचा जर बघितला तर 3 वर्षाचा दलित पॅन्थर आणि त्याच्यानंतर 78 ते 89 रिपब्लिकन ऐक्यासाठी भारतीय दलित पॅन्थरचा सुद्धा या ठिकाणी बळी दिला. 11 वर्षाच्या भारतीय दलित पॅन्थरच्या कालखंडामध्ये अनेक बांधवाला न्याय देण्याची भूमिका भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून केली. अनेक कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या स्टेबल करण्याची, उद्योगधंद्याला कर्ज देण्याची भूमिका भारतीय दलित पॅन्थरने केली. आणि आज त्याचं फलित की आम्ही रिपब्लिकन पक्षामध्ये आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आज जवळजवळ 1990 ते आज तागायत म्हणजे 2025 या 35 वर्षाच्या कालखंडामध्ये रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता, पूर्वीचा पॅन्थरनाथचा रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आज सक्षम या ठिकाणी झालेला आहे. बांधवांनो, आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला आहे. मुलांची शिक्षणाची प्रगती झाली आणि ज्या ज्या गोष्टी चळवळीमध्ये करायच्यात अशा सर्व चळवळीवरील गोष्टी तो कार्यकर्ता या ठिकाणी तयार करून आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि निश्चितच मला आनंद आहे की ही चळवळ पुढे नेण्यासाठी परत एकदा पॅन्थरची गरज आहे. बांधवांनो, सध्याचा काळ भाषिक तत्वावर, भाषेवर या ठिकाणी वादविवाद चालू आहेत. जातीजातीमध्ये भांडणं लावण्याचा जो प्रयत्न आहे, मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांना विनंती करतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं की ज्या संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय आहे, या गोष्टीवर अभिप्रेत असणारे हे संविधान आज जगाच्या पाठीवर 75 वर्ष संविधानाला झाले. त्यामुळं आज भारत जगामध्ये 3री महाशक्ती बनू पाहत आहे. हे केवळ भारतीय संविधानाचं यश आहे. या संविधानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून ही चळवळ पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. ज्या ज्या पॅन्थर लढ्यात सहकार्य केलं आणि हा लढा यशस्वी केला त्या सर्व पॅन्थरचं या ठिकाणी मी
अभिनंदन करतोय, आभार मानतोय याच्यासाठी की आमच्यासोबत त्यांनी चळवळ देऊन उपेक्षित लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली. जे आज आपल्यात नाहीत अशा सर्व पॅंथरना या ठिकाणी मी विनम्रपणे श्रद्धांजली वाहतो. त्यांनी केलेल्या कार्याची आठवण ठेवून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्यांचं कार्य तरुण पिढी पुढं आणण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू, हा आशावाद या निमित्तानं देतोय. या कार्यक्रमाला आम्हा सर्वांना बोलवलं, आमचं मनोगत ऐकलं, त्याबद्दल भंडारेसहित सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, ज्यांनी प्रत्यक्ष पॅन्थर बनून या काळामध्ये लढा दिला. ते पॅन्थर तथा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आदरणीय राजाभाऊजी सरवदे यांच्या या भाषणानंतर या ठिकाणी आपण ज्या मुख्य कार्यक्रमाची वाट पाहतात तो कार्यक्रम या ठिकाणी सुरू होत आहे. अर्थातच दलित पॅन्थर सन्मान सोहळा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. मी ज्यांची नावं घेतो त्यांचा या ठिकाणी क्रमानं या ठिकाणी फेटा, पुष्पहार आणि सन्मानाची ट्रॉफी देऊन या ठिकाणी हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रमुख अतिथींना या ठिकाणी मी विनंती करतो की या सन्मानाचं आपण वितरण करावं. तत्पूर्वी या ठिकाणी सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी पॅन्थर्स म्हणून लढा दिला ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजाभाऊजी सरवदे यांचा पॅन्थर म्हणून सन्मान सोहळा या ठिकाणी प्रमुख आयोजकाच्या वतीनं करत आहोत. आदरणीय राजाभाऊ सरवदेजींना विनंती करतो की त्यांनी या सन्मानाचा आपण स्वीकार करावा आणि या ठिकाणी संयोजकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकार घ्यावा. आदरणीय राजाभाऊ सरवदे. आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजक टीमच्या वतीने या ठिकाणी या सन्मानार्थीचा हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. पुष्पहार, सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आदरणीय राजाभाऊजी सरवदे. यानंतर आयुष्यमान नंदकुमार केंगार आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी प्रमुख अतिथीच्या हस्ते केला जात आहे. सन्मान चिन्ह, पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करत आहेत ते आयुष्यमान नंदकुमार केंगार, माळशिरस तालुक्यातील एक लढवया पॅन्थर. यानंतर पुढील पॅन्थर आहेत आयुष्यमान दयानंद दाहेंजे. आदरणीय दयानंद दाहेंजे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय दयानंद दाहेंजे माळशिरस तालुक्यातील एक नामवंत पॅन्थर्स आणि आजही दलित चळवळीमध्ये कार्यरत असणारे कार्यकर्ते. आदरणीय दयानंद दाहेंजे यांचा सत्कार या ठिकाणी प्रमुख अतिथीच्या हस्ते होत आहे. सन्मान चिन्ह, पुष्पहार आणि गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी होत आहे. यानंतर पुढील सन्मानार्थी आहेत नातेपुतेतून आयुष्यमान नंदकुमार साळवे. आदरणीय नंदकुमार साळवे तथा एन के साळवे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. ट्रॉफी सह या ठिकाणी पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी हा सन्मान होत आहे. आदरणीय नंदकुमार साळवे. यानंतर पुढील सन्मानार्थी आहेत आयुष्यमान तुकाराम बाबर. आदरणीय तुकाराम बाबर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सत्काराचा स्वीकार करण्यासाठी या विचारमंचावर यायचं आहे आणि मान्यवरांच्या हस्ते आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. आदरणीय
पॅन्थर आयुष्यमान तुकाराम बाबर, आयुष्यमान तुकाराम बाबर यांचा हा सन्मान सोहळा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. यानंतर पुढील सन्मानार्थी आहेत आयुष्यमान शामराव भोसले म्हाळुंग. आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या विचारमंचावर यायचं आहे. आयुष्यमान शामराव भोसले तथा डॅडी असा ज्यांचा उल्लेख केला जातो ते आयुष्यमान शामराव भोसले या पॅन्थरचा सन्मान या ठिकाणी विचारमंचावर या ठिकाणी ट्रॉफी, पुष्पगुच्छ आणि पुष्पहार देऊन या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय भोसले यांना मी विनंती करतो की त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. आदरणीय शामराव भोसले. यानंतर पुढील सन्मानार्थी आहेत पॅन्थर आयुष्यमान नागेशजी सर्वदे अकलूज. यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आयुष्यमान नागेश सर्वदे. आयुष्यमान नागेश सर्वदे. यानंतर पुढील सन्मानार्थी आहेत अकलूज येथून आयुष्यमान धनराज सोनवणे. आयुष्यमान धनराज सोनवणे यांना मी विनंती करतो की त्यांनी विचारमंचावरून आपला सत्कार स्वीकारायचा आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ सर्वदे आणि कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी यांच्या या मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी हा सन्मान सोहळा संपन्न होत आहे. आदरणीय आयुष्यमान धनराज सोनवणे या पॅन्थरचा हा सन्मान या ठिकाणी ट्रॉफीसह गुलाबपुष्प आणि पुष्पगुच्छ पुष्पहार देऊन या ठिकाणी हा सोहळा सन्मान करण्यात येत आहे. यानंतर पुढील सन्मानार्थी आहेत पॅन्थर आयुष्यमान दयानंद कांबळे. दयानंद कांबळे यांना मी विनंती करतो की आपण विचारमंचावरून येऊन या ठिकाणी आपल्या सत्काराचा सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. ट्रॉफी, पुष्पहार आणि गुलाबपुष्प देऊन या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आयुष्यमान दयानंद कांबळे. यानंतर पुढील सन्मानार्थी आहेत नातेपुते येथून आयुष्यमान युवराज वाघमारे. आदरणीय आयुष्यमान युवराज वाघमारे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. पॅन्थर आयुष्यमान युवराज वाघमारे. आयुष्यमान युवराज वाघमारे या सन्मानार्थीचा या ठिकाणी सन्मान होत आहे. ट्रॉफी, पुष्पहार आणि गुलाबपुष्प देऊन. यानंतर पुढील सन्मानार्थी आहेत आयुष्यमान पॅन्थर श्रावण सोरटे नातेपुते. मी विनंती करतो आयुष्यमान श्रावण सोरटे यांना की आपण त्यांनी या सन्मानार्थ विचारमंचावर येऊन या ठिकाणी स्वीकार करावा. आयुष्यमान श्रावण सोरटे यांचा या ठिकाणी या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान होत आहे. ट्रॉफीसह पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यानंतर पुढील सन्मानार्थी आहेत आयुष्यमान बाळासाहेब गुलाब गायकवाड अकलूज. आयुष्यमान बाळासाहेब गुलाब गायकवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी विचारमंचावर यायचं आहे. आयुष्यमान बाळासाहेब गुलाब गायकवाड यांचा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफीसह पुष्पगुच्छ आणि पुष्पहार देऊन या ठिकाणी सत्कार केला जात आहे. यानंतर पुढील सन्मानार्थी आहेत आयुष्यमान चंद्रकांत खंडागळे अकलूज. या पॅन्थरना मी विनंती करतो की आपणही या ठिकाणी विचारमंचावर यायचं आहे. आयुष्यमान चंद्रकांत खंडागळे या पॅन्थरचाही मान्यवरांच्या हस्ते विचारमंचावर सन्मान केला जात आहे. आयुष्यमान चंद्रकांत खंडागळे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. पुष्पगुच्छ, पुष्पहार आणि ट्रॉफी देऊन. आयुष्यमान संजय खंडागळे हे पुढचे सन्मानार्थी आहेत. आयुष्यमान संजय खंडागळे यांना मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी विचारमंचावर यायचं आहे. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आयुष्यमान पॅन्थर संजय खंडागळे यांचा हा सन्मान या ठिकाणी ट्रॉफीसह पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी होत आहेत. दलितांचा लढा हा केवळ एका जातीसाठी नव्हता तर संपूर्ण अनुसूचित जाती समाजासाठी आणि दीनदुबळ्यासाठी होता. हे या लढ्यातून आपल्याला निश्चितपणे जाणवेल. यानंतरचे सन्मानार्थी आहेत संजय खंडागळे आणि त्यानंतर आदरणीय आयुष्यमान पॅन्थर अशोक कांबळे यांना मी विनंती करतो की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी विचारमंचावर यायचं आहे. आदरणीय आयुष्यमान अशोक कांबळे
यांचा सन्मान या ठिकाणी ट्रॉफीसह पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन विचारमंचावर या ठिकाणी मान्यवर करत आहेत. त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. यानंतर पुढील विनंती आहे आयुष्यमान पॅन्थर राजू गाडे तथा राजाभाऊ गाडे अकलूज या पॅन्थरना मी विनंती करतो की आपल्या सत्काराचा स्वीकार करण्यासाठी, आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. आयुष्यमान राजू गाडे अकलूज. यानंतर मावडा येथील पॅन्थर आयुष्यमान अनिल कांबळे यांचा सन्मान होत आहे. आयुष्यमान पॅन्थर अनिल कांबळे यांना मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी विचारमंचावर यायचं आहे. ट्रॉफीसह पुष्पगुच्छ पुष्पहार देऊन या ठिकाणी हा सन्मान सोहळा संपन्न होत आहे. यानंतर आयुष्यमान दिलीप मोरे यांच्या वतीनं त्यांचे सुपुत्र सूरज मोरे हे त्यांचा सत्कार स्वीकारत आहे, सन्मान स्वीकारत आहेत. सूरज मोरे यांना मी विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी विचारमंचावर यायचं आहे. आयुष्यमान पॅन्थर दिलीप मोरे यांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी त्यांचे सुपुत्र सूरज मोरे हे स्वीकारत आहेत. यानंतर पुढचे सन्मानार्थी आहेत पॅन्थर आयुष्यमान BT शिवशरण श्रीपूर. या ठिकाणी आयुष्यमान BT शिवशरण यांना मी विनंती करतो की आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण विचारमंचावर यायचं आहे आणि मान्यवरांच्या हस्ते आपला हा सन्मान सोहळा या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आयुष्यमान BT शिवशरण. त्यानंतर पुढचे सन्मानार्थी आहेत आयुष्यमान भारतजी आठवले. आदरणीय भारतजी आठवले यांना मी विनंती करतो की आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपणही या विचारमंचावर यायचं आहे. सन्मानार्थींना पुष्पगुच्छ पुष्पहार आणि ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मान केला जात आहे. यानंतरचे पुढचे सन्मानार्थी आहेत आयुष्यमान पॅन्थर भारत आठवले यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. विचारमंचावर या ठिकाणी हा सन्मान होत आहे. आयुष्यमान भारत आठवले यांना मी विनंती करतो की त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा. आयुष्यमान भारत आठवले या सन्मानार्थींच्या सन्मानानंतर पुढील सन्मानार्थी आहेत आयुष्यमान दत्तात्रय कांबळे पाटील. आयुष्यमान दत्तात्रय कांबळे पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण या विचारमंचावर यायचं आहे. आयुष्यमान दत्तात्रय कांबळे पाटील. त्यानंतर त्यांच्या वतीनं कोण स्वीकार. त्यानंतर पुढचे सन्मानार्थी आहेत आयुष्यमान पॅन्थर बापूसाहेब पोळके यांना मी विनंती करतो की आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आयुष्यमान बापूसाहेब पोळके यांनी या विचारमंचावर यायचं आहे. त्यांचा सन्मान विचारमंचावर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. आयुष्यमान नागे सर्वदे यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण विचारमंचावर यायचं आहे. आयुष्यमान नागे सर्वदे या ठिकाणी जर कुठं असतील तर त्यांनी कृपा करून या ठिकाणी विचारमंचावर येण्याची तसदी घ्यावी. यानंतर पुढील सन्मान जो आहेत मरणोत्तर सन्मान आहेत. पहिला सन्मान या ठिकाणी मरणोत्तर दिला जात आहे कालकथित पॅन्थर विजय जाधव. कालकथित पॅन्थर विजय जाधव या सन्मानार्थीचा स्वीकार त्यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचे चिरंजीव हे स्वीकारत आहेत. बंटी जाधव हे या ठिकाणी या पुरस्काराचा सन्मानाचा स्वीकार करत आहेत. बंटी जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या सन्मानाचा स्वीकार करावा. यानंतर पुढचा सन्मान आहे मरणोत्तर सन्मान कालकथित भीमराव सावंत. या पॅन्थरना स्मृतिशेष भीमराव सावंत यांच्या वतीनं
हा सत्कार सन्मान सोहळा या ठिकाणी त्यांचे पुतणे युवा उद्योजक आदरणीय आमिर सावंत व जितेंद्र सावंत यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. आमचे मित्र आमिर सावंत व जितेंद्र सावंत यांनी या स्मृतिशेष कालकथित पॅन्थर भीमराव सावंत माळशिरस यांचा हा सन्मान सोहळा या ठिकाणी स्वीकारत आहेत. ट्रॉफीसह पुष्पगुच्छ पुष्पहार घेऊन या ठिकाणी हे सावंत बंधू या भीमराव सावंत यांचा हा सन्मान सोहळा या ठिकाणी स्वीकारत आहेत. पुढचा सन्मान मरणोत्तर कालकथित विष्णू भोसले. कालकथित पॅन्थर विष्णू भोसले यांच्या वतीनं जे सन्मान स्वीकारणार आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण विचारमंचावर येऊन या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. कालकथित विष्णू भोसले. कालकथित विष्णू भोसले यांचा सन्मान त्यांच्या वतीनं या ठिकाणी संजय भोसले स्वीकारत आहेत. ट्रॉफीसह पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर पुढचा पुरस्कार मरणोत्तर कालकथित पॅन्थर महासेन दाहिंजे यांचा हा सन्मान या ठिकाणी होत आहे. कालकथित महासेन दाहिंजे यांच्या वतीनं हा सन्मान त्यांचे बंधू आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय बाळासाहेब दाहिंजे यांना मी विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. मरणोत्तर दिला जाणारा हा कालकथित महासेन दाहिंजे यांचा हा सन्मान सोहळा या ठिकाणी बाळासाहेब दाहिंजे स्वीकारत आहेत आणि मान्यवरांच्या विनंतीनुसार या ठिकाणी त्यांना हा सन्मान सोहळा देत आहेत. सन्मानाची ट्रॉफी सह पुष्पगुच्छ आणि पुष्पहार देऊन या ठिकाणी हा सन्मान केला जात आहे. त्यानंतर बापू तोरसकर यांचा या ठिकाणी विशेष सन्मान करत आहेत. आदरणीय बापू तोरसकर यांना मी विनंती करतो की आपण या विचारमंचावर या ठिकाणी बापू तोरसकर उर्फ उमेशजी तोरसकर यांचा हा सन्मान सोहळा या विचारमंचावर या ठिकाणी केला जात आहे. एक मराठा समाजातील कार्यकर्ता दलित पॅन्थरच्या चळवळीमध्ये सर्व समाजाच्या वतीनं दलितांच्या खांद्याला खांदा लावून हा या ठिकाणी ज्यांनी लढा दिला ते आपणा सर्वांचे मित्र सहकारी आदरणीय उमेशजी तोरसकर यांचा हा सन्मान विचारमंचावर या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे. आदरणीय उमेशजी तोरसकर यांना मी विनंती करतो की त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय उमेशजी तोरसकर. हा लढा विषमतावादी विरोध होता. तो कोणतेही का जातीवादाविरोध नव्हता, जातीयतेच्या विरोध नव्हता. याची साक्ष पटवून देणारा हा पुरावा कृपया नागेश सर्वदे आपण पुन्हा एकदा आपल्याला विनंती करण्यात येत आहे की जर आपण इथे असाल तर कृपा करून या ठिकाणी यायचं. यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी हा पॅन्थरचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आभार प्रदर्शनासाठी आदरणीय ओहाळ यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. आजच्या या पॅन्थर सत्कार सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मी सुनील ओवाळ